नाहीये त्यात, काजू पिस्ता बदाम आहेत आणि ते भरपूर टाकलेले बघा, भरभरून टाकले. काय काय टाकलेले. तर गाईज आता सगळेजण भेटले बघा इकडे. नाही नाही मी अजिबात नाही नाही नाही. हे काय काय इकडे पण कसले तरी गेम आहे बघ, बघायचं का, हे खेळायचं का तुला. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज नवीन असेल तर सबस्क्राईब करा गाईज. तर गाईज चला ते माझं रोजच्या प्रमाणे आंघोळ वगैरे करून गाईज रेडी झालेलो आहे. तर गाईज चला मी आता निघतो माझ्या जॉबवरती. पहिले तर गाईज बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो गाईज, जी मी गाईज झाडं लावली होती ती बघा गाईज कोणतरी उचलून नेलेली आहेत गाई. म्हणजे गाईज लोकांना बघवत पण नाहीत मी तर झाडं लावलेली आहे बघा. आमच्यातली लोक गाईज अशी आहेत ना, इतकी जळकी आहेत ना, हे बघा सगळी झाडं काढून घेऊन गेलीत. खोरडे एक नंबर खोटरडे काय बघा, लोकांनी नीट बघत पण नाही झाडं लावलेले म्हणून काढून घेऊन गेलेत बघा. बघू गाईज ती झाडं त्यांनी नेलेली आहेत, ती त्यांची इथं पण काय नीट उगणार नाहीत. तर गाईज आपण आता निघूया जॉबवरती. म्हातारे इथं काय बसलेली बाहेर, आता तिथं पण उपवास आहे ना. उद्या पण उपवास आहे म्हाताऱ्याचा. बायको इकडे पूजा करत बसले, तिकडची पूजा करून आली, आता इकडे पूजा करत बसले बायको. मम्मी कामाला गेली. जाऊ का मी पण निघतो बापडे. पडल्यात पाय त्यांनी. तर गाईज चला आता मी निघतो जॉबवरती माझ्या. बघा तर आता मी शोरूम वरती आलेलो आहे. पाठीमागे अक्षय पण बसले गाईज बाहेरच. आपलं जे मटेरियल आहे सगळं बाहेर घेतलेलं होतं शॉपमध्ये. गाईज सगळेजण आलेले आहेत तिकडे. पंचिंग वगैरे करू. आज तर गाईज मस्त दिवस आहे सगळ्यांचा. काय चाललंय काय माहिती गाईज, वरती कस्टमर वगैरे चालू आहेत. बघूया आपण काय करतात. काय चाललंय. पाणी भरतात गाईज. तर हे गाईज बघा आता सगळेजण इथं शोरूम मध्ये आहेत. सुनील भाई पण आलेले आहेत गाईज. तर गाईज विशाखाई आलेले नवीन कपडे घालून हे मध्ये बसलेले इकडे. मावशी बसले तिकडे. सगळ्यांनी गाईज नवीन कपडे घातलेले आहेत. तर गाईज आज महाशिवरात्री आणि आज आपण गाईज मस्तपैकी टेरेस वरती मसाला दूध बनवणार आहे गाईज. मसाला दूध. तर गाईज थोडे जाऊ आपण वरती टेरेस वरती, तुम्हाला दाखवतो. सगळेजण बिलिंग वगैरे करत बसलेले. हा एक एकच बिल आणि एक एकच रिव्ह्यू आहे. हा आजू बी गाईज मस्त कडक दिसतोय बघा. ए आजू चमकला. आजू चमकला गाईज. हे मध्ये बसलेलं आहे गाईज. आपण बाहेर जाऊन थांबूया थोड्या वेळवरती. आजू बॅट येईल बघा बाहेर थोड्या वेळ, तोही बघतोय. हो गाईज मस्त वेगळ्यात आपण एन्जॉय करू. तर गाईज मस्तपैकी जाऊ आपण थोड्या वेळाने टेरेसवर. मस्तपैकी आपण मसाला दूध बनवणार आहे. तर गाईज तुम्हाला दाखवतो. मस्त एन्जॉय करू गाईज. गाईज तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला गाईज महाशिवरात्रीच्या गाईज हार्दिक शुभेच्छा गाईज. चला आपण तर थोड्या थांबू इकडे बाहेरच. तर आमच्यात भाई बघा पाठीमागं काहीतरी टेम्पो भरून मटेरियल घेऊन आलेले तिकडे. बू काय आणलंय खाली करून थांबू बाहेर. आपण जाऊ मग गाईज थोड्या वेळाने आपण टेरेसवर. तर गाईज बघा मी आता टेरेसला आलो आणि गाईज पाठीमागे तुम्ही बघू शकता मस्तपैकी गाईज. आज तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्री आहे आणि मस्त आपण काय मसाला दूध बनवलेलं आहे गाईज. सगळ्यांनी गाईज कॉन्ट्री वगैरे काढून अभिषेक गाईज बनवतोय. तर आपण बी गाईज हा का. तर गाईज जरा आपण टेस्टिंग करून बघूया गाईज जरा कसा झालाय म्हणून. एक नंबर आहे खुशी. साखर टाकले गोड वाटते का. तर गाईज गोड वाटते का. दुधाच्या ऐवजी आहे ना जास्त करून तोंडामध्ये माझ्या किसमिस आणि बदामच चाललेत गाईज. भरपूर गाईज किसमिस नाही त्यात, काजू पिस्ता बदाम आहेत आणि ते भरपूर टाकलेले बघा, भरभरून टाकले. काय काय टाकलेले. केशर आणि काय रे काजू टाकलाय, खवा टाकलाय. तर गाईज अजून दूध शिजायला गाईच थोडा वेळ आहे. तर आपण गाईच जाऊया थोडा आता खाली. मग गाईच आपल्याला मसाला दूध जो आहे तो पहिला गाईच इकडं वरती जायचं. मग येऊ थोडं ना आपण एक एक करून मस्त एन्जॉय करू गाईज. चला काहीच मी आता शोरूमला आलो खाली. शोरूममध्ये काहीच कस्टमर वगैरे पण नाही आहेत. वरती काय त्यांचं अजून दूध उकळत आहे गाईज. आपण बसू खाली. त्यांचं मग कॉल वगैरे आलं की मग जाऊया वरती. बघू आतमध्ये हिमत वगैरे बसलेले आहेत. हिमत आहे इकडे आतमध्ये.
तर हे काहीच बघा, आता मी वरती आलो इकडे टेरेसवरती आणि इकडं मस्तपैकी काहीच खिचडी बनवते खुशी काहीच आज उपास आहे सगळ्यांचा म्हणून. आणि आपण तिकडे काहीच मसाला दुधी बनवलेला आहे. बघू जरा खिचडी काही दिसायला तर भारी दिसते, खाताना काहीच मस्त लागणार आहे खाताला. मावशी बसल्यात बघा कशा तिकडे बादली घेऊन, काय करताय भांडे धुताय काय? आणि त्यात हे गाईस आता आपण बसलो गाईस वरती, इथे खिचडी वगैरे खाईत गाईस. दूध तर एकदम मस्त होता मसाला दूध. अजून गाईस हो इकडे पण ठेवलेलं आहे खाली आपण, त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी. तर गाईस हा बघा हा मसाला दूध आहे. हे गाईस बघा आता मी शोरूममध्ये बसलो इकडे आतमध्ये गाईस. मी वरती जाऊन गाईस दूध वगैरे मस्तपैकी पिऊन आलो आणि खिचडीही खाल्ली गाईस. मस्तपैकी चुलीवरची खिचडी खुशीने केली होती गाईस. नॉर्मली आपण असं काहीतरी करू शकतो असं एखादा एक दिवस. तर गाईज आपण शॉप बंद झाल्यानंतर मस्तपैकी एका ठिकाणी जाणार आहे. मतलब एक शिव टेम्पल आहे गाईज धायरी गावात, धारेश्वर मंदिर म्हणून आहे. तिकडे गाईज मी आणि बायको जाणार आहे आणि तिची वाटतं बहीण पण आहे. तर गाईज जाऊ आपण मस्तपैकी. तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. तुम्हाला भेटतो गाईज मी शॉप बंद झाल्यानंतर डायरेक्ट तिकडे जातो गाईज मी धायरी गावात, धारेश्वर मंदिराच्या इकडे. मस्तपैकी गाईज एन्जॉय वगैरे करू. जत्रा वगैरे पण लागली असेल गाईज, बघू. तुम्हालाही दाखवतो गाईज मंदिर. एकदम भारी मंदिर आहे गाईस आणि शिव टेम्पल मस्त आहे गाईस. आतमधली ती शंकराची जी पिंड आहे ना गाईस एकदम भारी आहे. आणि डेकोरेशन वगैरे तर गाईस भरपूर केलं असेल, तुम्हाला दाखवतो. जाऊ आपण गाईस. गाईस बघा आपला आता शॉप बंद झालेलं आहे गाईस आता. तर गाईस आता मी निघतो घरी आणि जातो. आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट गाईस धारेश्वर मंदिराच्या इकडेच. माझी बायको आणि सगळीजण गाईस तिकडेच गेलेली आहेत. तर गाईस डायरेक्ट तुम्हाला तिकडेच भेटतो मी. चला आता निघतो मी इकडनं. तर गाईस मी आता बघा जत्रेमध्ये आलेलो आहे गाईस. इकडे गर्दी तर भरपूर आहे. तर बघू आपले माणसं कुठे गेली काही, सगळी बायको तुझी बहीण पण आहे काही. बघू सगळेजण कुठे गेले. चला काही जाऊ आपण आता आतमध्ये, बघूया कुठे ते आतमध्ये. तिकडे कुठे काहीतरी आहेत वाटतं. तर गाईज आता आपण आतमध्ये जाऊया. बघू गर्दी तर भरपूर आहे, काय आवडलं तर घेऊ गाईज. बघू चला मस्तपैकी एन्जॉय करू गाईज, फिरू इकडे. तर गाईज आता सगळेजण भेटले बघा इकडे. नाही मी अजिबात नाही माय काय पैसे मागते बघा ती. काय खेळणे बघताय का, घ्यायची आहे गाडी एक तुम्हाला? अय कुठं चालली ती? चला इकडे चला. मी बाय बाय. आम्ही होतो थोड्याने घरी तुमच्या. तर काय ही लोक घरी चालले तर आम्ही इथं फिरत बसतो थोड्या. हे काय काय इकडे पण कसलं तरी गेम आहे बघ, बघायचं का? हे खेळायचं का तुला? बॉल इकडे पण असले गेम आहे बघ. पाडते का? बंद हो भाई. चल बंद झालं चल. तर गाईज बंद झालेलं आहे आता सगळं. तर आता आपण निघूया गाईज घरी. चला बंद झालं तर काय, बंद झालं बरं. तर गाईज आता आपण घरी जाऊया. चला गाईज. हे जायचं का आतमध्ये इकडे फिरायचं, अजून काय बघायचं काय आहे का नाही, खरेदी बिरेदी बघायचं काय करायचं का नाही, बघूया. चला गाईज बघू काहीतरी काय आवडतंय का नाही आपल्याला. गाईज पहिली बायको घुसली बघा कानातलं बघायला सगळं बंद होत आहे. बघू गाईज आपण पण बघू काय बंद होतोय हळूहळू. आपण पण गाईज निघूया घरी मग. तर गाईज आता आलं तसं आपण पाय वगैरे पडून जाऊ आता आतमध्ये. मला काय जाऊ आता आतमध्ये जाऊन तुम्हाला भेटतो मी. भजन चालू आहे का, लाईन चालू आहे? तिकडे आतमध्ये चल. तर गाईस भारी केलं डेकोरेशन. तर गाईस डेकोरेशन मी मस्त केलेलं आतमधलं. लाईन लागलेली, लाईनीत लागली सगळेजण. इथनंच पडू. हा होय इकडनं समोर नाही. इथं गाईस लाईन भरपूर आहे म्हणून आपण इकडनंच लांबनं पडून घेऊ पाया. तर गाईज आम्ही आता मस्त दर्शन वगैरे करून आलेलो आहे गाईज इकडे. थोडा वेळ फिरतो गाईज, मस्त एन्जॉय करतो इकडे आम्ही थोड्या. ते बघ ना किती बाग खाली आहे बघ. तर गाईज गर्दी तर भरपूर आहे. आपण फिरू इकडे थोड्या वेळ. इकडे पण काहीतरी होतं वाटतं कार्यक्रम. हे पण फिरत बसलं तिकडे. पुढे जायचं. हे काय
नाही नाही इकडे चल खाली जाऊ परत आता. ओ इकडनं वरती. ओ इकडे तिकडे कार्यालय इकडे ओके आतमधलं कार्यालय समोर होतं तिकडचं सभागृह ते. लाईन बघ बापडे आपण लाईनीत थांबलो तर एवढी गर्दी असते बघ किती लोक बघ किती थांबले लाईनीमध्ये. आता कधी येईल यांचा नंबर होते सकाळी काय साधना सकाळी येईल का नंबर होते. चल इकडनं जागा नाही वाटत. पायऱ्या मोठ्या आहेत एवढ्या मोठ्या पायऱ्या उतरायच्या खाली. हो तिकडनं चला आलो तिकडनं या. तर गाईत आता आपण जाऊया निघूया घरच्या साईडला. मग गाईच बघू उद्या पण चालू आहे गाई. उद्या पण येऊ आपण इकडे. हे काय काय फिरलीस कसं वाटतं भारी वाटतंय ना. दमली काय साधं कशी चालले. झोप आले काय. तर गाईत जाऊया घरी आता आपण चला. तर हे गाईज बघा आता मी फायनली घरी आलेलो आहे. तर चला काही जाऊ आता फ्रेश वगैरे होऊया आणि मग बाहेरून काही एडिटिंग वगैरे करत बसू. तर चला काही हा ब्लॉग तर काहीच मी आत्ता इथे संपवतो. भेटू आपण काहीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर काहीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण मस्तपैकी जाणार आहे संध्याकाळच्या टायमाला. मस्तपैकी आपण आज ज्या ठिकाणी गेलेलो काही तिकडे जाणार आहे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर काहीच तुम्ही बघत राहा मस्त एन्जॉय करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण. तर चला काहीच हा ब्लॉग तर इथे संपवतो. आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काहीच पहिलं तर. गुड नाईट बाय बाय.